नमस्कार मित्रांनो, तर मी आज थांब ना तुझ्या पहिल्याच ब्लॉगला अशी सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्यात मध्ये मध्ये प्रणाली हिचं काय मनात घेऊ नका, ही अशी बडबडत असते. अजून आमच्या टीमशी अजून ओळख करून देतो. हिचं नाव आहे फाल्गुनी गायकवाड. त्याच्यावरती तुम्हाला काय बोलायचं आहे? काय नाही, आम्ही असंच नेहमी एन्जॉय करत बसतो आणि माझी खूप मोठी अशी रिक्वेस्ट आहे कोणजेला की दर सॅटर्डे संडे आम्हाला किंवा संडे घेऊन जायचं आम्हाला. 20 रुपये देऊ, 20 रुपये देऊ. आणि सगळ्यात महत्वाचं हे ही अंगठी आमची ट्रेडमार्क आहे. पण तुम्हाला एक ओळख करून द्यायची राहिली. हा जो अंगठी दाखवतोय कानात बाळी आहे, तो माझा भाऊ आहे, सक्का भाऊ आहे. अरे तुम्हाला वाटत नसेल, बघा ह्या पोरीचं जास्त मनावरती घेऊ नका. ही अशी जे बावळट आहे, आम्ही तिला जास्त मनावरती घेत नाही. जेवढी दिसायला सुंदर आई तोंडाला घाण. हे असे फक्त बोलणारे असतात. पण आमचा हा हेवी ड्रायव्हर आहे जो पुढे बसलाय, तर आज आम्ही तुम्हाला थोड्या वेळा दाखवतो. काय झालं असं बघताय, पण असं काय नाहीये. हे फक्त यांचं एक बोलणं. तो मित्रांनो, आता रात्रीचे वाजले किती आहेत मी सांगू तुम्हाला, 11:15. ओके, आज आम्ही रात्रीचं अकस्मित असे लोक जसे लोणावळ्याला जातात कार घेऊन, तर आम्ही आज चक्क निघालो टेम्पो घेऊन. बघा तुम्हाला दाखवतो, बघा आमचा टेम्पो. हा माझा मित्र ड्रायव्हर, ही माझी हा चुकला, तुम्ही ॲडजस्ट करा. ही माझी बहीण आहे, तिचं आता पुढच्या 10-15 दिवसात लग्न होणार आहे. ओके, तर असा आमचा एक प्रवास आहे एकंदरीत. तो तुम्हाला जशी मी मगाशी ओळख करून दाखवलीच, तर मी परत एकदा नाही दाखवणार, पण ह्या दोघांची दाखवतो. हिचं नाव आहे बबडी वायकर आणि याचं नाव आहे ऋषिकेश घाऱ्या. ओके, त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघून त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका. माझं होणारं नाव आहे वैष्णवी पवार. ओके, हां, पण ते तुम्ही लगेच सर्च बिच करायला जाऊ नका, मला माहिती आहे. हां, ती पोरांची खूप मोठी चुकीच आहे. हां, बाकी बाय द वे माझा हा मित्र आहे, तो इंजिनियर आहे, प्रोफेशनल वर्क करतो. हे कंपनीचं नाव काय आहे? हां, टेक्नो प्लस म्हणून अशा कंपन्या, पण तो भरपूर विचार करून असं सुचत त्याने विचार केला सांगायचा. पण ठीक आहे, हे लोकांना काय कदर बिदर नाही आहे, काय लोकांना कदर नाही. पण त्याचप्रमाणे आता ह्यांच्याकडे बघा, बसल्या जागी यांचं काहीतरी चालू आहे टाइमपास. खूपच महत्त्वाचं डिस्कशन झालंय ते पण लग्नाबद्दल. हो, जसं तुम्हाला मगाशी बोललो, ती पोरगी ती तर आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. ट्रक पुढे घेऊन जायला लागलेत. बघा मित्रांनो, माझी मैत्रिणी प्रणाली, नाही माझी नाही, सो त्याची प्रणाली नावाची मैत्रीण आहे, ती माझी बहीण आहे. ओके, तिला मी फोन लावलाय जसं बोलल्याप्रमाणे. आता बघा तुम्ही, इतक्या वेळ थांबलो होतो, पण त्याची काय मैत्रीण काय आली नाही. पण खूप दुःख वाटतंय त्याला त्याच्या व्यतिरिक्त. पण हे लोक तुम्हाला त्याचं दुःख व्यक्त करून सांगतील. अरे यांच्या भांडणाकडे जाऊ नका तुम्ही. 2 वर्ष नाही झाले, 6 महिने. बघा माझा फोन हलतोय, तुम्ही जरा थांबा, ऍडजस्ट करा. हे बघा, हे अशी भांडणं आमच्याकडे चालू असतात, दररोज असे भांडत असतात. मित्रांनो थांबा आपण. अरे बघा अशी गाडी चालवतो हा माझा मित्र. पण काय भरत नाही, भाडं बिडं पाहिजे असेल तर आम्ही घेतो, तसं काही हे नाही. हा, थोडा ड्रायव्हर नवीन आहे आमचा, ऍडजस्ट करून घ्या. अच्छा, इथं कुठेतरी कीर्तन चालू आहे मस्तपैकी. अरे मित्रांनो, खूप असं इथे आम्हाला असं सांगावं असं वाटतंय की आम्ही खूप अशा विचित्र अशा रस्त्यातनं आलोय. त्याचं आम्ही जे थोडंसं दुःखद निधन झाले, आम्ही त्याच्या इथं 2 मिनिटं मौन ठेवतो. पण हे जी रील कोणी बघितली तर कृपया आम्हाला माफ करा. बघा मित्रांनो, आज ताडवाडी, अंबरनाथ ताडवाडी मध्ये आम्ही राहतो. माझा उपास आहे, त्याच्यामध्ये पण यांचं बघा किती नालायक माणसं आहे की उद्याची पण सोय आजच करतात ते लोक. बघा, आणि अशा प्रकारे बघा पाठीमागे. मित्रांनो, तुम्हाला असं वाटलं असेल आम्ही टेम्पो घेऊन कुठेतरी फिरायला निघालो असं, पण तो तुमचा मोठा गैरसमज आहे. मी तो दाखवतो कसं काय. बघा, आम्ही आलोय CNG महानगर पंप, महानगर गॅस भरायला आलेलो आहे. हे बघा, हे कसे आमचे वात्रट पोरं बघा काय चालू त्यांचं. गाडी त्यांना माहीत नाही, CNG भरताना त्याला थांबावं लागतं. ती धावपळ बघा किती चालू आहे.
हे बघा मित्रांनो, आम्ही CNG भरायला जरी आलो असलो तरी इथं डिस्कशन कसलं चालू आहे माहिती आहे का? पत्रिकेवरती नाव कोणाचं टाकायचं. टाकलं का नाव? हे बघा, मानाची करवली ही आमची, ही छोटी, ही मोठी, ही छोटी आणि ही मोठी. ए इथं बघे चमन, बघतच नाही, बघा ना मित्रांनो. हे बघा, आम्ही आता परत नवीन राऊंड मारतो. आता आम्ही बदलापूरला चाललेलो आहे. आम्ही त्यासाठी मित्राचे आमचे टाळ्या वाजवतोय कोणजे कोणजे नावाने. बघा बदलापूरला घेऊन चाललाय कोणजे कोणजे. बघा मित्रांनो, माझा मित्र मैत्रीच्या दुःखात आहे. माझा मित्र मैत्रीच्या दुःखात आहे म्हणून त्याने गाणं बघा कसं लावलंय. माझ्या मित्राने एक असं गाणं लावलंय जे आम्हाला प्रवासामध्ये अनपेक्षित होतं. ते गाणं कुठलं लावलंय रे त्याने? मला येत नाही पण ते लोक बोलतात. हे आता खूप शांत झाले हे लोक. ते लोक सदम्यात गेले ते गाणं ऐकून. हे बघा, हे बघा, बदलापूर बोलून माझ्या मित्राने ग्रीन सिटीतच गाडी टाकली. डायरेक्ट आमच्या अपेक्षेचं त्याने विरसरण केलेलं आहे. सॉरी, विरसरण आहे त्याला. आम्ही हॅलो काय बोलतात त्याला तुम्हाला. आम्हाला वाटलं तर फक्त नुसतं CNG भरायचं होतं, तर एवढंच नाही तर पेट्रोल पण भरायला आलं. तो घडून गेला, तो या व्हिडिओमध्ये नाही आहे. तुमच्यासाठी रिपीट टेलिकास्ट नाही करू शकत. हां, तर मित्रांनो, आम्ही उल्हासनगर रिलायन्स पेट्रोल पंप इथून पेट्रोल तर भरलेलं आहे गाडीमध्ये. तर त्याचबरोबर आम्ही आता हा चहा पितो. हिचं ऐकू नका, ही बावळट आहे. बावळट लोकांचं तर कधी मनावरती घ्यायचं नसतं. हा तिकडं जे गोष्ट घडली त्याचं मनावरती घेऊ नका. तर हा माझा मित्र बघा एकदम फुर करून असं चहा पितोय. दाखवलं फुर करून असं चहा पितोय. बघा असं चहा पितात. आणि ह्या तिघी जणांचं जरा वेगळं काहीतरी गॉसिपिंग चालू आहे. आणि ही जी गुलाबी ड्रेसवाली दिसते ना, तिथं तर अजिबात मनात घेणं, ती नुसती भानकुदळ आहे, भानकुदळ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही CNG भरला प्लस पेट्रोल पण भरला. हे मित्र असा हॉर्न मारत होता जोरात, त्याचा इग्नोर करा. मला माहिती आहे ते आवाज ऐकायला नाही आलं. हे अशा लोकांचं तर मुळीच ऐकायचं नाही. तर मी तुमचा पण निरोप घेतो आणि मी माझ्या मित्रांना पण टाटा बाय बाय. बाय बाय.